कारण काय आहे, आजकाल कीर्तनाची पठडी बदलली आहे. कीर्तनकारानं कीर्तनात तत्वचिंतन मांडायचं नाही, सिद्धांत मांडायचे नाहीत, वेदांत मांडायचे नाही. नुसतं खो 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 लोक हसले की म्हणतात लोक, वा काय कार्यक्रम झाला, वी आर जोकर्स, आम्ही जोकर आहोत, त्याच्यामुळे आम्ही जोक केले पाहिजेत, विनोद केले पाहिजेत, लोक हसली पाहिजेत, तरच कार्यक्रम चांगला झाला. पण एक सांगू का, हास्य हा 9 रसामधला एक रस आहे, तो कीर्तनात असावा. पूर्वीच्या काळी माझे आजोबा असं सांगायचे की कीर्तनामध्ये लोणच्या एवढा विनोद असावा आणि भाता एवढा वेदांत असावा. आता समीकरण बदललं आहे, आता भाता एवढा विनोद असावा आणि लोणच्या एवढा सिद्धांत आणि वेदांत असावा. लोकांची चॉईस बदलली, त्याच्यामुळं कीर्तनकार पण बदली झाले आहेत. कीर्तनकारांना सुद्धा चांगलं काही म्हणण्याच्याऐवजी लोकांना विनोद किती जास्त सांगता येतील आणि लोक हसतील किती जास्त याचाच विचार करावा लागतो. हे दुर्दैव आहे. पण मी मात्र तसं करणार नाही, कारण माझे आजोबा मला अजून एक नियम सांगायचे, कीर्तन म्हणजे मर्यादा आहे, याच्या बाहेर जायचं नाही आहे.